नांदगाव शहरातील 56 खेडी योजनेतील पाईपलाईन लिकेज, हजारो लिटर पाणी वाया. येवला रोड पाण्याची टाकी जवळ रोड लगत असलेल्या गटार नाली चॉकअप झाल्यामुळे लिकेजचे पाणी रोडवर तुंबले. या रस्त्याला मोठी रहदारी असते. पुढे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर, माल वाहतूक असे वाहन जास्त प्रमाणात रहदारी करतात. पाईपलाईन लिकेजचे पाणी तुंबल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. येवला रोड पाण्याची टाकी येथे एमएससीबीची डीपी असल्यामुळे डीपीच्या खाली पाईपलाईन लिकेजचे पाणी तुंबलंय. मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. एमएससीबीचे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या डीपी जवळ व्यवस्थित वायरिंगचे काम करून लिकेजचे पाणी या डीपी पर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. पाईपलाईनच्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असतो. रस्त्याला रोडला लागून गटार, नाली चॉकअप होत असते. त्यामुळे आम्ही वारंवार तक्रार करून देखील कोणी दखल घेत नाहीये असे स्थानिकांनी सांगितले. या पाईपचे लिकेजचे पाणी खाली येवला रोड रस्त्यावर तुंबलेलं असतं. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत आहे. नांदगाव शहर आणि तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. सदर नागरिकांची गैरसोय होत येवला रोड पाण्याची टाकीजवळ रोड लगत असलेल्या गटारी चॉकअप झाल्या. चॉकअप काढून पाईपलाईन गळती दुरुस्त करावी अशी स्थानिकांनी रहिवाशांनी मागणी केली. नाली पाण्याचा ना हा 24 तास आम्हाला प्रॉब्लेम आहे. हा रोड बघा इकडे लहान मुलं आपल्याची काम आहे. हा. झाल्यानंतर काय पडलं घडलं काय करणार. कोणता एरिया काय? नेहरू नगर एवढं बर, कधीपासून या किती दिवस झाले? जसं मला आता इथं आलो ना 8-9 महिने झाले तसं येत सारखं. हे जे पाण्याचं टाकीचं पाणी येतं ना सगळं या नालीमध्ये जातं आणि नालीच्या दोन्ही साईडला पाणी जायला जागा नाही आणि त्यामुळं पुरं पाणी रोडवर येतं आणि प्रवाशांना पाणी फार त्रास होतो. गाडीवर येण्या जाण्यावाल्यांना एखाद दिवस काही बी गाडीचं घसरण होऊ शकते, काही पण होऊ शकते. त्याकरता काहीतरी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. कोणता एरिया आहे हा? हा गांधीनगरमधला एरिया आहे पाणीच्या टाकीजवळ येवला रोड. ओके. स्वराज्य न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.